आज पहिल्यांदा कोल्हापूरमध्ये सहपालकमंत्री म्हणून आल्यानंतर तर पहिलं महालक्ष्मीचं दर्शन आणि शाहू महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन आज कार्यारंभ केला कोल्हापूरचा। आणि कालपासूनच बऱ्याच या सगळ्या ह्याच्यामध्ये मला बरेच येऊन भेटले, लोकप्रतिनिधींनी पण बऱ्याच सूचना केल्या। या सगळ्या सूचनांवर आम्ही ऑलरेडी पालकमंत्र्यांशी पण माझं बोलणं झालं होतं। आम्ही या सगळ्या सूचना घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांकडे याविषयीची चर्चा करून पॉझिटिव्ह निर्णय कोल्हापूर शहरासाठी होईल। आणि त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या होत्या। एक तर तुमचा कोल्हापूर महालक्ष्मीचा आराखडा जेव्हा मी तिथे गेले तेव्हा आणि ज्योतिबाचा आराखडा, तर एक नगरविकास खात्याचं मंत्री म्हणून मी सूचना केल्या कलेक्टर साहेबांना आणि यांना की तुम्ही पूर्ण आराखडा तयार करून आपण नगरविकास खात्याला द्या। कारण आपल्याला हे कोल्हापूर जसं दक्षिण काशीच्या धर्तीवर दक्षिण काशीसारखं डेव्हलप करता येऊ शकतं आणि ते आपण करू येणाऱ्या 5 वर्षामध्ये। आणि आमचं महायुतीचं गतिमान सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहे आणि ही कामं लवकरात लवकर मार्गी लागू शकतात। त्यामुळे ही 2 कामं तर त्याच्यामध्ये पूर्ण होतील। आणि दुसरं एक लोकांचा सेन्सिटिव्ह विषय होता याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्डच्या संदर्भातला। तर तो प्रॉपर्टी कार्ड देण्यासंदर्भातला जो निधी आहे तो कुठल्या नाविन्यपूर्ण आयुक्तांनी पण कमिशनरांनी पण मला मागणी केली होती, झेडपीनी पण मागणी केलेली आहे। तर त्याच्या संबंधीचा निधी पण एक तर नाविन्यपूर्ण किंवा कुठल्या तरी ह्याच्यामधनं तो उपलब्ध करून देऊ, कारण ती लोकांची सगळ्यांची अडचण आहे प्रॉपर्टी कार्डची आणि प्रॉपर्टी कार्ड संदर्भातला तो विषय होईल। बाकी पालकमंत्र्यांनी सगळं सांगितलेलं आहे। आणि जो तुमचा मनातला सगळ्यांचा प्रश्न होता, तर आपले पालकमंत्री हे आमचे संबंध तसेही चांगले आहेत, युतीमध्ये पण चांगले आहेत आणि युतीमध्ये आम्ही काम केलेलं आहे। आणि त्यामुळे इथे येताना कुठेही पालकमंत्री सहपालकमंत्री असं अडचण वगैरे काही नाही आहे। आम्ही दोघंही ठरवलेलं आहे की आपल्याला कोल्हापूरचा विकास करायचा आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की कालपासून सगळे लोकप्रतिनिधी जे आमदार खासदार जे काही सगळेजण आहेत त्यांच्यामध्ये पण असाच विचार आहे की आपण सगळे एकत्र येऊन, सगळ्या वेगळ्या पार्टीचे असेल तरी